नमस्कार, मी सुमित. तुम्ही बघता LS मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत चौदार तळे इथं मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं बाबासाहेबांना अभिवादन केलं. मध्यरात्री चौदार तळ्यावर कॅन्डल रॅली काढण्यात आली. यावेळी 1069 मेणबत्त्या प्रज्वलित करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली गेली. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथून 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यात. जळगाव जामोद बस स्थानकातून ह्या तिन्ही मुली बेपत्ता झाल्यात. टेक्निकल क्लासला जातो असं सांगून त्या घरून गेल्या होत्या, मात्र त्या कुठे गेल्या याचा कोणालाच पत्ता लागत नाहीये. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील तेजस्विनी वसुले, सानिका ताडे आणि चंचल मोहे अशी या मुलींची नावं आहेत. नागपूर परिक्षेत्रातील पोलिसांच्या क्रीडा स्पर्धांना भंडाऱ्यात सुरुवात झाली आहे. पूर्व विदर्भातील पोलीस क्रीडा स्पर्धांचं यजमानपद तब्बल 10 वर्षांनंतर भंडारा पोलिसांना मिळालंय. या स्पर्धांसाठी भंडारा जिल्ह्यात नागपूर ग्रामीण, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील शेकडो महिला आणि पुरुष पोलीस आणि त्यांचे प्रशिक्षक भंडाऱ्यात दाखल झालेत. नियम तोडणाऱ्या खोडकर विद्यार्थ्यांना वर्गातील कॅप्टननं हटकल्याच्या रागातून चक्क 13 वर्षीय 4 विद्यार्थ्यांनी वर्ग कॅप्टन जय खोमदेव हलमारे या विद्यार्थ्यावर धारदार वस्तू आणि काठ्यांनी प्राणघातक हल्ला चढवला आणि त्याला जीवनीशी मारण्याचा प्रकार घडलाय. हा प्रकार लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ येथील सैनिकी शाळेमध्ये घडलाय. चौकशी अंती लाखनी पोलिसात विधी संघर्ष विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिरूर तालुक्यातील लाखेवाडी शिवारात 4 ते 5 वर्षांचा नर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आलाय. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मृत बिबट्याला ताब्यात घेतलं. त्याचं शवविच्छेदन करून शिरूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात दहन करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली आहे. कारंजा शहर पोलिसांनी नकली नोटा प्रकरणात धडक कारवाई करत 500 रुपयांच्या 69 नकली नोटांसह एका सराईत गुन्हेगाराला रंगेहात पकडलाय. चंदनवाडी सावरकर चौक परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकताना आरोपी हसन उर्फ इम्मी निमसूरवालेच्या ताब्यातून 69 बनावट नोटा आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आलेत. सामान्य शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी तसंच भूमिहीन शेतकऱ्यांचे आयुष्य सुखकारक करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान आणि सबलीकरण योजना राबवली जाते. या योजनेतून परभणी जिल्ह्यातील 184 सामान्य भूमिहीनांना 431 एकर जमिनीचा लाभ देण्यात आलाय. परभणी जिल्ह्यात नेहमीच दहशत निर्माण करणाऱ्या आणि गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असणाऱ्या चौघांना परभणी पोलीस दलानं जिल्ह्यातून हद्दपार केलाय. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी हे आदेश काढलेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी नवयान बौद्ध युवा संघ अभिवादन करण्यासाठी आले असता नगरपालिकेचे आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष पुन्हा एकदा दिसून आले. दर्शनीय पुतळ्यासमोर लादी बसवण्यात आली होती, ती अक्षरशः खाली कोसळलेली आढळली. हा प्रकार अतिशय गंभीर असून नगरपालिकेचा फंड नेमकी कुठं वापरला जातो, देखभाल दुरुस्तीकडच्या कामांकडे असं दुर्लक्ष का केलं जातं असा सवाल तीव्रतेने उपस्थित केला जातोय. बीड वडवणी रेल्वे मार्गावर इंजिन चाचणी आज होणार आहे. त्यानंतर 10 आणि 11 डिसेंबर रोजी CRS तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचण्या पूर्ण होतील. बीड जिल्हा वासियांसाठी रेल्वेचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. अहिल्यानगर बीड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर आता बीड परळी रेल्वे मार्गाचं काम सुरू होणार आहे. त्यातील 30 किलोमीटर म्हणजेच वडवणीपर्यंत आज रेल्वे इंजिन चाचणी होणार आहे. या होत्या आताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.